डांबून ठेवतील, कळलं? हे विसरू नकोस. अगं माणिक, अगं काही खूळ लागलाय का तुला? अगं दिवाळीच्या दिवशी आपण दीपोत्सव साजरा करतो आणि तू तू दिवे विझवतेस काय? आई काय विचारते तुला? ऐकू येत नाही का? काय चाललंय तुझं? कशाला हवाय प्रकाश? अंधारच बराय. त्या सखूच्या आयुष्यात अंधार करण्याची संधी गमावलीये मी. अगं असं का बोलतीयस तू? मी एकतर सखूला नदीतून बाहेर काढून वाचवायला हवं होतं, म्हणजे आहोंना माझ्याबद्दल आपुलकी तरी वाटली असती, किंवा ते येण्याआधी त्या सखूची मानगूट धरून तिला पाण्यात बुडून मारायला तरी हवं होतं. अगं माणिक, हे काय बोलतीयस तू? तू असले नको ते विचार करून स्वतःला का जाळतेस? बरोबरच विचार करते मी. मला जर सुख, आनंद आणि आहोंना मिळवायचं असेल ना, तर त्या सखूला संपवण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. तिला संपवावंच लागेल, नाहीतर मला जळून जावं लागेल. दोघीही जिवंत राहून सुखी राहणं अशक्य. सखू संपलीच पाहिजे. हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस. मी वचन दिलंय तुला. समर्थ आहे मी. किती ते कौतुक. अगदी रमाई सुद्धा आरत्या गायला लागली असं सखूच्या. बिलंदर कोडगी सखू मुद्दाम मुद्दाम जागरण करते, सडा सारवण करते, घर सजवते, रांगोळ्या काय काढते की झालं सगळ्यांनी घेतलं डोक्यावर. तुला डोक्यावरून कशी खाली पडते ना ते बघच. बघ तुझं रांगोळीचं आता कशी वाट लावते ते बघ. हे काय? सगळ्या कचरा माझ्या संगावर कसा उडतोय? हवा पण नाहीये. हसतोस काय काका? अगं तुझ्या मंदपणावर असतोय. मी मंद नाहीतर काय? अगं तुला रांगोळीच पुसायची आहे ना, मग आपल्याला देवाने 2 पाय दिले आहेत ना, त्याने पुसायची. अगं ही अशी हळूवार पुसायची. बघ मी दाखवतो तुला. ही अशी. कळलं आता कोण मंद आहे ते? होय मेलो ग. माझे पाय गेले, माझी कंबर गेली. काहीतरी चेटू का इकडे? सांगतो तुला नक्की. चाल चाल. आय 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 ग. दिवाळी संपल्यानंतर लगेच तुझी रवानगी बाबाजींच्या मठात होणार आहे. विठुरा, अरे अशी कशी जाऊ रे मी तर ढोंगी बाबाजींच्या मठात? नाही जायचंय मला. अजिबात नाही जायचंय.
आहा, काय तळणाचा सुगंध येतोय. हे काय कानोले? हे काय सकू, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? कोण काय बोललं तुला मला सांग, मी लगेच ओरडतो त्या माणसाला. सांग बघू. अहो नाही नाही, मला कोणी काही नाही बोललंय. आणि उलट हे दुःखाचे अश्रू नाहीच आहेत. अहो कधी कधी मन ते आनंदाने तुडुंब भरून येतं ना, तेव्हा तो आनंद असा डोळ्यातून बाहेर पडतो. सगळ्यांनी किती माझं कौतुक केलं, माया केली. आणि सासूबाईंनी प्रेमाने मला घरात घेतलं, प्रेमाने बोलल्या, तुम्ही सावरून घेतलं. म्हणून मला आता खूप आनंद झालाय हो. आता कशी हसलीस की कशी छान दिसतेस सखू. अशीच नेहमी हसत राहा सखू. तू घरातल्या सगळ्यांना आपलंसं केलेस. तुझ्यावर रडायची वेळ काही सखू. हे काय परत भरले डोळे? खुळी असतो अगदी. डोळ्यात असू आणि ओठांवर हसू. अगं पण तू का करतेस कानोले? काकूनी केलेत ना. काय दिगंबरराव, बायकोशी गुलुगुलू बोलायला चुलघर बरी जागा निवडलीये. नाही म्हणजे परसदारापेक्षा ही जागा चांगलीच आहे. अगं नाही रमाई, मी ते कानोले अरे पुरे रे, कशाला इतकी सारवासारव करतोयस? आणि आम्हा बायकांच्या कामात पुरुषांनी बोलायचंच नाही, कारण आपल्याला त्यातलं काही कळत नाही, हो की नाही? नाही अगं पण ते मी दिगू, अरे काकूने केले ते खोबऱ्याचे कानोले आणि सखू करते ते पुरणाचे. आणि हा बाबा, ती स्वतःच करते. आम्ही कुणीच तिला हे काम सांगितलेलं नाही. नाही तर उद्या म्हणशील माझ्या बायकोला किती कामं सांगतात, नाही का सखू? कामात लक्ष आहे ना? जा जा जा, तिला काम करू दे. तुझ्यासाठी पण बरीच कामं पडली आहेत. आवर पटापट जा. अरे लक्ष्मीपूजनाची तयारी पण करायची आहे ना.